श्रोतेहो नमस्कार. आजचे पाहुण्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण ऐकूया संगणक अभियंता वृषाली आमटे यांच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत. श्रोतेहो नमस्कार. आजचे पाहुण्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, भ्रमंती करायला आपल्या सगळ्यांनाच आवडते, नाही का? पण कधी अभ्यासात आपण व्यस्त असतो, कधी नोकरी व्यवसायात व्यस्त असतो. त्यामुळे आपली फिरण्याची इच्छा पूर्णत्वास येणं जरा अवघड होतं. पण जर का आपल्याला आपली नोकरी सांभाळून मस्त भटकंती करायला मिळाली तर क्या बात है. आज आपण आपल्या स्टुडिओत अशाच एका मैत्रिणीला आमंत्रित केलंय जिनं स्वतःची IT सेक्टरची नोकरी सांभाळून युरोप एक्सप्लोर केलाय. चला तर आपण स्वागत करूया IT अभियंता असलेली वृषाली आमटे हिचं आणि तिच्याकडूनच तिच्या या भ्रमंतीविषयी अधिक जाणून घेऊया. वृषाली, आमच्या स्टुडिओत तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार मॅडम, थँक्यू मला आज इथे बोलवण्याकरिता. सगळ्यात आधी तर तुझ्याविषयी आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायचं आहे की IT अभियंता होण्यापर्यंतचा तुझा प्रवास आम्ही जाणू इच्छितो. तर IT अभियंता होण्याकरिता ऍक्च्युली मी माझं अभ्यास इथेच झालेला आहे, नागपूर, आणि त्याच्या अगोदर आम्ही बीडला होतो 7 वर्ष. त्यानंतर 10th नागपूरमधून झालं, 12th नागपूरमधून झालं, आणि मग मी इंजिनिअरिंग केलं YCC कॉलेजमधून कम्प्युटर सायन्समध्ये. तिथे असताना माझं TCS या कंपनीमध्ये प्लेसमेंट झालं. सो ती पहिली कंपनी होती, त्यात प्लेसमेंट झालं माझं. ते त्यानंतर मग आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. ऍज इन म्हणजे मी मुंबईला शिफ्ट झाली कामानिमित्त, बिकॉज तिथे पोस्टिंग होती. तिथे पोस्टिंग व्हायच्या पहिले आमची ट्रेनिंग होती जी IT इंजिनियर्सला दिली जाते, ती गुवाहाटीला होती. तर मी पहिल्यांदा माझ्या घरापासून लांब जात होती आणि तेव्हा मी फर्स्ट टाइम गुवाहाटीला गेली. गुवाहाटीला पण आम्ही 3 महिने होतो. त्यानंतर मग तिथून मुंबईला 5 वर्ष जॉब केला. त्यानंतर मग कोविडच्या टाईममध्ये आम्ही घरी वापस आलो. सो तिथे नागपूरला असताना मग कोविड प्लस जॉब हे सगळं चालू असताना मला लक्झेंबर्गचं ऑफर आलं. अच्छा. तर हे ऑफिसकडूनच होतं, बिकॉज परफॉर्मन्स वाईज त्यांना क्लायंटसाठी एक पोझिशन पाहिजे होती. तर त्यानिमित्ताने मग युरोपला जायला भेटलं. अच्छा. सो तिथे गेली आणि मग तिथे मी 3 वर्ष होती. सो जस्ट आता 1 महिन्या पहिले पुणेला आता आलेलो आहोत वापस. बरं. आपण तुझ्या त्या प्रवासाकडे तर वळणारच आहोत, पण मग आजवर, लहानपणापासून ते आजवर कुठे कुठे फिरणं झालं आहे तुझं? तर फिरण्याची अशी आवड पप्पांकडून लागलेली. सो मम्मी, पप्पा, दादा, आम्ही सगळ्यांनाच फिरायला आवडतं. सो आम्ही चौघे पण असं फिरण्यासाठी उत्सुक असतो. तर आम्ही लहानपणी असताना पण पप्पा आम्हाला गोवा इथे फिरायला घेऊन गेलेले. मग मोठी आई जशी मावशी माझी भोपाळला राहते, मामा दिल्लीला असायचे, तर आम्ही भोपाळ, दिल्ली इथे फिरायचो. पुणेला पण ते होते, तर पुणेला पण गेल्यावर महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा हे सगळं आमचं झालं होतं. त्यानंतर मग लहानपणी मग आम्ही वैष्णोदेवी, जम्मू इथे पण फिरून आलो होतो. आणि मग आम्ही एक फॅमिली ट्रिप पूर्ण प्लॅन केला होता. त्याच्यासाठी मग आम्ही मनालीला गेलो होतो. तर कुल्लू मनाली तिथे असताना आम्ही पूर्ण स्नोमध्ये खेळलो, रोहतंग पास. तर जब वी मेट मूवीमध्ये जेवढे पण स्पॉट्स दाखवले होते आणि ये जवानी है दिवानी या मूवीचे ते सगळे स्पॉट्स कव्हर केले होते ऍज अ फॅमिली मिळून. खूप छान. हो. तर कसा अनुभव आहे हा सगळा मग इतका फिरण्याचा तुझा? फिरण्याचा अनुभव फार छान आहे. तर जेव्हा पण फिरायला आवडतंच, तर फिरल्यावर खूप असं प्रसन्न वाटतं. हो. आणि माइंड फ्रेश होतो, खूप पॉझिटिव्ह फील होतो त्यानंतर, आणि एक आपली मेमरी क्रिएट होऊन जाते. जेव्हा आपण मागे त्या दिवसांकडे बघतो तर छान वाटतं. आणखी खूप छान वृषाली, खूप छान वाटतंय हे सगळं ऐकून. म्हणजे महाराष्ट्रासोबतच तू भारतही बरंच भ्रमण झालेलं आहे तुझं. मग आता युरोपकडे वळूया आपण. कुठे कुठे फिरून आलीस तू युरोपला? तुझ्या कामाच्या निमित्ताने तू म्हणालीस की लक्झेंबर्गला तू होतीस, तर मग कुठे कुठे तुझं फिरणं झालं युरोपमध्ये? तर मी लक्झेंबर्गला असताना, लक्झेंबर्ग हे एक युरोपमधलं छोटंसं कंट्री आहे, पण ते हे सांगायला फार आवडेल की ते जगाचं सगळ्यात श्रीमंत कंट्री आहे. सो त्याला वेल्दियस्ट कंट्री म्हणतात. त्याचा GDP फार छान आहे आणि तिथे ट्रान्सपोर्ट फ्री होता.
तो आम्ही वीकेंडला लक्झमबर्गमध्येच आम्ही फार फिरायचो, बिकॉज ट्रान्सपोर्ट सगळीकडे फ्री असायचा. त्यानंतर आम्ही पॅरिस, फ्रान्सचे बरेचसे ठिकाण फिरलो. जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, इटली, बार्सेलोना, ह्या सगळ्या कंट्रीज आम्ही फिरत असायचो. आणि दूरचं म्हटलं तर हंगरी, जिथे आम्ही बुडापेस्टमध्ये गेलो होतो, आणि पोसिटॅनो, हे सगळे कंट्रीज ऑलमोस्ट झालेले होते. क्या बात है. श्रोतेहो, आपण ऐकता आहात कार्यक्रम आजचे पाहुणे, आणि आजच्या आपल्या पाहुण्या आहेत वृषाली आमटे. आणि हा सगळा जो युरोपमधला प्रवास आहे, हा विमानाने असायचा की बाय रोड असायचा, कसा केलास? आम्ही सगळे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट यूज करायचो. सो मेजरली आम्ही कारनी फिरायचो. तर आमचा एक चांगला ग्रुप झालेला होता क्रिएट. आम्ही 4 लोकांचा, 4 फ्रेंड्सचा ग्रुप झाला होता. तुम्ही सगळे भारतीय आहात ते फिरणारे जे तुमचा ग्रुप आहे? तर आम्ही ऍक्च्युली ऑफिस निमित्तच भेटलो होतो. सगळे ऑफिसमध्ये काम करायचो, पण आम्ही सगळे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे होतो. पण आमच्या सगळ्यांमध्ये फिरण्याचं सगळ्यांना फार आवड होती. तर तसं आम्ही भेटलो. आमचा एक चांगला एक अशी मैत्री झाली आमच्यात. तर जेव्हा पण कोणी प्लॅन करायचं तर आम्ही सगळे हो म्हणून द्यायचो त्या प्लॅनला, आणि तसं आम्ही बरंचसं फिरलं. त्यानंतर तिथे एक एजन्सी असायची जी इंडियन्ससाठी ट्रॅव्हल ऑर्गनाईज करत होती. तर आम्ही त्या एजन्सी थ्रू पण लांब लांबचं फिरणं कव्हर केलं. अच्छा. आणि मग आम्ही स्वतःहून पण जेव्हा फिरायचो तर मग त्यात कारचा प्रवास आला, ट्रेनचा प्रवास, फ्लाईट्स, हे सगळं कव्हर व्हायचं. पण आम्ही असं ऑप्शन शोधायचो जी खूप इकॉनॉमिकल असायचे. अच्छा. तर जेणेकरून आमच्या पॉकेट फ्रेंडली असायचे आणि आम्हाला जास्त त्रासही नाही व्हायचा. आणि फिरायलाही मिळायचं. आणि फिरायला तर ऑब्व्हियसली भेटायचं. वृषाली, इथे एक विचारावंसं वाटतंय की एक IT अभियंता म्हणजे कामाची रिस्पॉन्सिबिलिटी खूप असणार. मग काम आणि फिरणं ह्याचा तू ताळमेळ कसा साधलास? तर हे सांगायला आवडेल की आम्ही तिथे असताना आम्हाला बरंच काम असायचं, बिकॉज आम्ही इंडियामधून तिथे गेलो होतो. सो आम्हाला भरपूर रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या आणि काम पण आमचं खूप जास्त असायचं. की असं आम्ही म्हणजे डेडलाईन्स अशा असायच्या की आम्ही 12-12 तास पण काम करायचो बसून एक सोबत. पण त्यानंतर ऍक्च्युली आम्हाला वीकेंड वर्किंग असायचा. सो वीकेंडला वर्क केल्यावर आम्हाला वीकडे मध्ये 1 दिवसाचा कॉम्पेन्सेटरी ऑफ भेटायचा. अच्छा. तर आम्ही तो कॉम्पेन्सेटरी ऑफ आणि एखादा वीकेंड असं ऍड करून आम्ही फिरून यायचो. प्लस युरोपमध्ये तुम्हाला सुट्ट्या ज्या असतात त्या मेजरली ते ट्राय करतात, म्हणजे तिकडची गव्हर्नमेंट ट्राय करत असते की त्यांच्या सुट्ट्या आयदर फ्रायडे और मंडेला अलॉट व्हाव्या. तर जेणेकरून पण आमच्या डेज वाढायचे, तर आम्ही मग ते डेज यूज करून आम्ही फिरून यायचो. बिकॉज ज्या ऍक्च्युअल लिव्ज असतात कंपनीकडून ज्या भेटतात त्या आम्ही यूज करायचो इंडियाला येण्यासाठी. तर ह्या लिव्ज आम्ही आमचे लिव्ज आम्ही मॅनेज करून आम्ही फिरून वापस यायचो आणि बॅक टू आपलं ऑफिस चालू करायचो. क्या बात आहे. म्हणजे 2-3 दिवसाचा टूर प्लॅन करायचा, फिरून यायचं, पुन्हा आपलं ऑफिस जॉईन करायचं. हो, खूप छान. आणि अजून एक असा प्रश्न आहे वृषाली, की भारताबाहेर एकदा आपल्याला जायचं म्हटलं कामानिमित्ताने की सगळ्यात मोठा प्रश्न कधी कधी आपल्याला पडतो तो खाण्यापिण्याचा. मग याविषयी काय तुझं मत आहे, तुझा काय अनुभव आहे, हे आम्ही जाणू इच्छितो. तर खाण्यापिण्याचे ऍक्च्युली आता इंडियन हॉटेल्स सगळीकडे ओपन झालेले आहेत. सो तुम्हाला सगळीकडे इंडियन ऑप्शन्स जेवणाचे तर भेटूनच जातील. पण ते कधी कधी होऊ शकतात की थोडे कॉस्टली जाऊ शकतात. हो. तर आपले जेवढे पण फ्रोझन फूड आहेत आम्ही ते मेजरली घेऊन जायचो. जर आम्ही कारनी जात आहोत तर आम्ही फ्रोझन फूड घेऊन जायचो. आम्ही फ्रोझन फूड मग गरम करून त्या प्रकारे मॅनेज करत होतो. 1 टाइम ते खाल्लं आणि नेक्स्ट टाइम मग हॉटेलमध्ये जाऊन. आणि मेजरली आम्ही हे पण ट्राय करायचो की जे लोकल फूड आहे त्या जागेची जी स्पेशालिटी आहे ते एक्सप्लोर करावं. सो जस्ट फक्त जागाच नाही तर तिकडचं जेवणही आम्ही एक्सप्लोर करायचो आणि आम्हाला आवडायचं. ते वेगन फूड असायचं, व्हेजिटेरियन फूडचे ऑप्शन्स असतात, चांगलेच ऑप्शन्स असतात. प्लस आम्ही नॉनव्हेज पण खाण्याचे शौकीन होतोच, तर आम्हाला आवडायचं नॉनव्हेज फूड पण. असं रेस्ट्रिक्टेड नव्हतं ऍक्च्युली आमचं काही. अच्छा. खूप जणांचं जसं रेस्ट्रिक्शन्स असतात तर त्यांना जास्त त्रास होऊ शकतो, पण आमचं असं रेस्ट्रिक्शन्स नव्हतं जेवणाबद्दल जास्त. तर आम्हाला तिकडचं ऍक्च्युअल फूड पण खूप टेस्ट करायला आवडलं. फार हेल्दी असायचं ऍक्च्युली त्यांचं फूड. अच्छा अच्छा. आणि तू जसं म्हणतेस की तू नॉनव्हेज खाणारी आहेस, पण जर का कोणी व्हेजिटेरियन तिकडे गेले तर त्यांचं कसं काय निभाव लागू शकतो तिकडे? त्यांना पण म्हणजे ऑप्शन्स आहेत अवेलेबल?
हो, ऍक्च्युली बरेच ऑप्शन्स आहेत. तर तिथे तुम्हाला पास्ता भेटतो, नूडल्स भेटतो. तुम्ही त्यांना जर सांगितलं की आम्हाला यात कोणतं पण मीठ नका टाका, तर ते कोणताही म्हणजे त्याला ते नॉनव्हेज नाही बनवतील. अच्छा. प्लस तुम्ही थोडंसं आपलं नेसेसिटी असेल तर थोडेसे मसाले तुम्ही घेऊन जाऊ शकता. मसाले ॲज इन पॅप्रिका, मीठ, तिखट. तर थोडंसं आपल्या प्रकारे आपण कस्टमाइज करू शकतो जेवणाला. प्लस ब्रेड जो तिथे अवेलेबल आहे तो खूप हाय क्वालिटीचा ब्रेड असतो आणि त्याच्यासोबत हमस भेटतो. हमस जे आहे हे छोले पासून बनवलं जातं आणि हा खूप हाय प्रोटीन फूड असतो. तर हमस, ब्रेड, पिटा ब्रेड आणि सॅलेडमध्ये तुम्ही खूप सारे सॅलेड्स खाऊ शकता. प्लस फ्रेंच फ्राईजचे फार ऑप्शन्स असतात. अच्छा. तर हे सगळे ऑप्शन्स बरेचसे अवेलेबल असतात. प्लस सूप अवेलेबल असतात, जेथे एक व्हेजिटेरियन सूप्स असतात. तर ऑप्शन्स खूप असतात. क्या बात आहे. मग वृषालीचं आवडतं खाद्य कुठलं, म्हणजे सगळ्यात जास्ती काय आवडतं तुला युरोपमधलं? मला त्यांचा पास्ता फार आवडतो. जे एक नॉकी म्हणून पास्ता ते बनवतात. तो नॉकी पास्ता ते बनवतात आपला व्हीट पासून बनवला जातो आणि त्याचं शेल टाईप स्ट्रक्चर असतो आणि त्याला पेस्तो सॉसमध्ये बनवतात. सो पेस्तो लीव्स प्लस नॉकीस पास्ता हा माझा तिकडचा फेवरेट आहे. खूप छान. श्रोतेहो, आपण ऐकता आहात कार्यक्रम आजचे पाहुणे आणि आजच्या आपल्या पाहुण्या आहेत वृषाली आमटे. वृषाली, खूप बरंच फिरून आली आहेस तू युरोपमध्ये. तुझं सगळ्यात आवडतं मेमोरेबल कुठलं फिरणं झालं, कुठलं ठिकाण तुला आठवतात आत्ताही, म्हणजे पटकन युरोप म्हटलं की काय मनात येतं? ऍक्च्युली एक ठिकाण नाही म्हणू शकणार, असे बरेचसे ठिकाण आहेत. बिकॉज ऍक्च्युली जस्ट प्लेस एक्सप्लोर करण्यासाठी आपण जातो, पण तिकडचा जो अनुभव येतो तो फार छान असतो. तर स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा आपण जातो तर आम्ही स्वित्झर्लंडला टॉप ऑफ युरोप जे आहे झुंगफ्राऊ, तर आम्ही तिथे गेलो होतो. तर तो अनुभव फार छान होता. एक जो सगळ्यात टॉपेस्ट जो पॉइंट आहे तिथून ऍक्च्युली असं वाटतं की जर हेवन असेल तर हाच असेल. त्याचा जो रस्ता, त्याला म्हणतात पण पाथ वे टू हेवन, तो एवढा फार फार सुंदर असतो तो. तर आम्ही तिथे थंडीच्या सीझनमध्ये गेलेलो. त्यानंतर स्वित्झर्लंडमध्येच आणखी एक मॅटरहॉर्न म्हणून जो आहे झरमॅटला, तो पण खूप सुंदर पॉइंट आहे. आणि त्यानंतर इटलीमध्ये रोम. तर रोम पण रोमन आर्किटेक्चर जो आहे तो असा एकदम डोळ्यात असा भरून येईल असा आर्किटेक्चर आहे तो. इट्स लाईक मोर दॅन लाईफ, खूप सुंदर. आणि जर सी साईडला गेलो तर आपल्याला पॉसिटॅनो, इटलीमध्ये पॉसिटॅनो आहे आणि बार्सिलोना. तर हे फार सुंदर ठिकाणी आहेत. तर तिथे तुम्ही बीच एन्जॉय करू शकता, सी साईड एन्जॉय करू शकता आणि तिथे स्नॉर्कलिंग करू शकता. तर ते एक्सपिरियन्सेस फार सुंदर असे असतात. तर मजा येते ते सगळं करताना. वा, तू तुझं प्रवास वर्णन इतकं छान आम्हाला सांगतेस की असं वाटतंय आम्ही पण तुझ्यासोबत फिरून आलो आहो. मग कधी तुला वाटलं नाही की हे लिहून काढावं किंवा शेअर करावं कोणासोबत लिहून? तर असं वाटायचं मला. तर ऍक्च्युली मी माझं इंस्टाग्राम प्रोफाईलवर ह्या सगळ्या गोष्टी टाकत असते. खूप जास्त लिहायला मला वेळ नाही भेटला, पण माझ्याकडे ह्या सगळ्या मेमरीज आहेत. तर ही समोरची एक इच्छा राहील माझी की जेव्हा पण मला थोडासा असा चांगला वेळ भेटेल तर या सगळ्या गोष्टी मी आपल्या आर्टिकल वे मध्ये नक्कीच, म्हणजे कोणाला पण वाचून आनंदच होईल तू जे हे लिखाण करशील त्याचं. बरोबर. आणि वृषाली, परदेशात बरंच फिरणं झालंय तुझा अनुभव शेअर कर ना आमच्यासोबत. अनुभव शेअर करताना जसं तिकडे जे युरोपियन कल्चर जो आहे तो इंडियन कल्चरपेक्षा थोडासा डिफरन्सचा आहे. आपण खूपदा बघतो की त्याला वेस्टर्न कल्चर म्हटलं जातं आणि त्याला आपण खूप वेगळ्या दृष्टीने पण बघतो की अरे तिथे त्या सगळ्या गोष्टी फार नॉर्मल राहत असतील. पण त्या गोष्टी ऍक्च्युली डिसिप्लिनरी वाईज फार छान असतात. तिथे तुम्ही फार चालता. त्यानंतर तिकडे टायमिंगला फार महत्व दिलं जातं. वेळेसाठी फार महत्वाचं असतं ते सगळं. तर डिसिप्लिन वाईज त्या सगळ्या गोष्टी फार फार चांगल्या असतात. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तर आपल्याला भाषेचा त्रास होऊ शकतो. तर भाषेचा जो त्रास होतो सुरुवातीच्या पहिल्यांदा वगैरे होऊ शकतो, पण नंतर आपल्याला समजतं की आपल्याकडे एक ट्रान्सलेटर असणं मॅन्डेटरी आहे. बिकॉज युरोपमध्ये पण जशी आपली कंट्री चेंज होते तसे तिकडच्या लँग्वेजेस चेंज होतात, तिकडचे लोक चेंज होतात, तर त्यांचा अनुभव चेंज होतो.
तर आपण गुगल ट्रान्सलेटचा यूज करू शकतो आणि आपण इझिली आपलं जे पण आपल्याला सांगायचं आहे समोरच्या व्यक्तीला एक्सप्लेन करायचं आहे ते करू शकतो. अच्छा. तर त्या प्रकारे आपल्याला पण समजतं की आपण त्या इश्यूजला टॅकल कसं करायचं, ज्या कंडिशन्स आल्या त्यांना फेस कसं करायचं. तर तुमच्यामध्ये एक वेगळा पॉझिटिव्हनेस पण येतो आणि कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो, जेणेकरून आणखी समोरच्या गोष्टी इझी जातात. नक्कीच. आणि जसं आम्ही सुरुवातीला सांगितलं की आम्ही हे सगळं स्वतःहून प्लॅन पण करायचो. हो. तर तुमच्यामध्ये तुम्ही प्लॅनिंग कसे करणार, ट्रिप्स कसे ऑर्गनाईज करणार, प्लस तुम्ही त्यांना बजेट फ्रेंडली कसं ठेवणार, ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही फार छान पद्धतीने शिकता. तर इवन मी सोलो ट्रिप्स पण केलेले आहेत. क्या बात है. तर सोलो ट्रिप्सचा अनुभव पण फार छान असतो. कुठे जाऊन आली सोलो ट्रिप? सोलो ट्रिप मी केली होती प्रागला. तर प्रागसाठी आपला हा मूवी रॉकस्टार, तर रॉकस्टारचं बरंचसं शूटिंग प्रागमध्ये झालेलं आहे. प्राग कॅसल, चेक रिपब्लिक इथे. तर प्रागला मी सोलो गेली होती, तर तो अनुभव पण फार छान होता. अच्छा. आणि मग लक्झमबर्गला तू 3 वर्ष तुझं वास्तव्य होतं, मग तिथे कुठली भाषा प्रामुख्याने बोलतात आणि तू कसं कोपअप केलं तिथे? तर तिथे ऍक्च्युली लक्झमबर्गिश भाषा बोलली जाते. पण जसं मी सांगितलं की लक्झमबर्गमध्ये ऍक्च्युली त्याचं पॉप्युलेशन 6 लाखच्या जवळपास आहे, पण तिथे इमिग्रंट्स लोक जास्त आहेत. याचं मिनिंग की तिकडची जी ऍक्च्युअल पॉप्युलेशन आहे ते अल्ट्रा रिच आहेत. सो ते मेजरली एका दुसऱ्या साईडला राहतात आणि तिकडचं काम करण्यासाठी जसं थर्ड पार्टी नेशन्सचे लोक जास्त येतात. ओके. तर तिथे इंग्लिशचा प्रभाव जास्त आहे, इंग्लिश बोलतात तिथे, पण तिकडच्या ऍडमिनिस्ट्रेशन वर्कसाठी मेजरली फ्रेंच लँग्वेज यूज केली जाते. तर मी फ्रेंचची थोडंफार मी शिकली होती, पण तेच जर आणखी एक्सप्लेन करायचं राहिलं तर गुगल ट्रान्सलेटरचा यूज बऱ्यापैकी करण्यात येतो. वा, खूपच छान. आणि अजून एक वृषाली आता विचारावं असं वाटतंय की वर्क कल्चर आपल्या भारतातलं आणि परदेशातलं याविषयी तू काय सांगशील आम्हाला? तर वर्क कल्चर ऍक्च्युली फार डिफरन्स आहे इंडियन वर्क कल्चर आणि युरोपियन वर्क कल्चरमध्ये. तो मेन डिफरन्स म्हणजे तिथे वर्क कल्चरला आणि वर्क लाईफ बॅलन्सला खूप प्रायोरिटाईज केलं जातं. सो तिथे तुमचे वर्क लाईफमध्ये म्हणजे तुमचे वर्किंग आवर्स मेजरली 8 to 9 आवर्स जे असतात. जर तुम्ही ऑफिसमध्ये वर्क करत आहात तर तुम्ही ते डेडिकेटेडली 8 to 9 आवर्स ऑफिसचं काम करणार. त्यानंतर तुम्ही वीकेंड्सला वगैरे जर तुम्ही अलॉटेड नाही आहात त्या कामासाठी और तुम्हाला पहिलेपासून जर सांगितल्या नाही गेलेलं आहे की तुम्ही वीकेंड तुमचा वर्किंग असेल तर ते तुम्हाला वीकेंडला कॉल नाही करू शकत कोणत्या पण प्रोफेशनल कामासाठी. त्याला पण तिकडची गव्हर्नमेंट सपोर्ट नाही करत. अच्छा. आणि वर्क लाईफ बॅलन्स तिथे फार छान आहे. प्लस तिकडचे जे एम्प्लॉईज आहेत ते खूप जास्त फिटनेस कॉन्शियस असतात. हो. सो ते फुल टाइम फिटनेसवर खूप वर्क करतात. त्यामुळे ते फुल टाइम रनिंग, स्विमिंग, हायकिंग हे त्यांच्या डेली लाईफस्टाईलचा पार्ट असतो. अच्छा. तर त्यांच्यासोबत आम्ही पण जायचो रनिंग करायला. मग हे डिसिप्लिन अजूनही कायम आहे तुझ्या रोजच्या डे टू डे लाईफमध्ये? हो, ऍक्च्युली ते कायम ठेवण्याचीच इच्छा आहे. ते आपल्याला ज्या गोष्टी आपल्यासाठी छान आहेत त्या आपण कंटिन्यू करत राहायला पाहिजे. नक्कीच. हा डिसिप्लिनरी वे तर आहेच. इथे काम करताना पण आम्ही लोकांना सांगतोच आणि त्या पद्धतीमध्ये आम्ही काम करण्याचा ट्राय करतो. आणि वृषाली 3 वर्ष तू होतीस तुझ्या घरापासून इतकी लांब, मग होम सिकनेस तर कधी वाटतच असेल, त्याच्याविषयी आम्ही जाणू इच्छितो. ऍक्च्युली होम सिकनेस होतो तिथे बिकॉज तिकडचा जो विंटर्स आहेत तर त्या विंटर्सला डिप्रेसिंग विंटर्स म्हणतात. बिकॉज तिथे जो सनराईज आहे विंटर्समध्ये, ऍक्च्युली विंटर्स त्यांचे स्टार्ट होतात ऑक्टोबर पासून आणि ते चालतील फेब्रुवारीपर्यंत. अच्छा, बराच मोठा अवधी आहे. हो, विंटर्स ऍक्च्युली फार मोठे असतात तिकडे. तर विंटर्समध्ये पण तिकडची जी गव्हर्नमेंट आहे ती थोडी ट्राय करत असते की लोकांना ऍक्टिव्ह ठेवावं आणि त्यासाठी तिथे खूप सारे क्रिसमस मार्केट्स लागलेले असतात आणि ते स्टार्ट होतात नोव्हेंबर टू डिसेंबर या पिरियडमध्ये तिथे क्रिसमस मार्केट असतात. तो हा जो पिरियड असतो ऍक्च्युली हा डिप्रेसिंग म्हणतात बिकॉज तुमचा जो सनसेट आहे तो 4 वाजताच होऊन जातो. अच्छा. आणि तुमची जी रात्र आहे ती
5 वाजताच तुम्हाला जो इंडियामध्ये 9 वाजता जो जसा अंधार असतो तो 5 वाजताच तुम्हाला तसा फील होणं चालू होऊन जातो. तर त्या पिरियडमध्ये तुम्ही घरात एकटे राहणार आणि फुल थंडी असणार, तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला होम सिकनेस होणारच असतो. तर तो मेजरली आहे तो तिथे एक फॅक्टर. तर तुम्ही ट्राय करता की मेजरली तुम्ही आपल्या फ्रेंड्ससोबत सपोर्टिंगमध्ये असावं. तो मेन फॅक्टर आहे की फ्रेंड्सच तिथे सगळ्यात मोठा सपोर्ट सिस्टीम असतात. आणि प्लस आपण खूप जास्त ऍक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं. तर आम्ही तिथे बॅडमिंटन कोर्टमध्ये जायचो बॅडमिंटन खेळायला, आणि आम्ही बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग करायला आम्ही तिथे जायचो मेजरली. सो आम्ही स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचो जेणेकरून आपल्याला जास्त होमसिक फील नाही व्हावं. आणि वीकेंडला आम्ही मग काही ना काही गेट टुगेदर्स, पार्टीज, होम पार्टीज मेजरली हे करून घ्यायचो. तर छान वाटायचं मग. मस्त. आणि मग रोजचं तुझं जेवणाचं कसं रुटीन असायचं जेव्हा तू ऑफिसला जायची तेव्हा? तर जेवणाचं आम्ही ऍक्च्युली मॉर्निंगला बनवून ठेवायचो, बिकॉज तिथे काम एवढं असायचं की आणि तिथे थंडी असते मेजरली. तर थंडीमध्ये ऍक्च्युली जेवण खराब नाही होत. तर तिकडे ऍक्च्युली ऑलमोस्ट तिकडची जनता पण जी आहे, तिकडचे लोक, ते किचन टाइम त्यांचा खूप जास्त नसतो. तर ते किचन टाइम वीकमधून एक दिवस काढतात आणि ते सगळं प्रिपेअर फूड करून ठेवतात. म्हणजे ते आपल्या किचनमध्ये सगळ्या गोष्टी प्रिपेअर करून फ्रीजमध्ये ठेवून देतात. आणि त्यानंतर जसं त्यांचा पास्ता रेडी आहे त्याच्यामध्ये मग ते सॅलेड कट करून ठेवतील, त्यांना मिक्स करतील, खाऊन घेतील असं. तर आम्ही काय करायचो, बिकॉज आपलं इंडियन टेस्ट बर्ड्स असतातच, तर मी मॉर्निंगला जेवण बनवून ठेवायची आणि मग मी रात्रीपर्यंत ते ठेवायची म्हणजे फ्रीजमध्ये. तर आपण मग ते रात्री कन्झ्युम करून घ्यायचं. ऑर एल्स तिथे इंडियन फूडचे ऑप्शन्स असतातच, इंडियन फूड ट्राय करायचो. मेजरली आम्ही घरीच बनवायचो, बट तर मजा यायची. वृषाली, इतकं छान तू सगळं आम्हाला सांगते आहेस तुझ्या कामाबद्दल, त्यानंतर तू युरोप कसा एक्सप्लोर केला त्याबद्दल. भविष्यात काय योजना आहेत तुझ्या, ह्या आम्ही जाणू इच्छितो. भविष्यात ऍक्च्युली आता मी इंडियाला आलेली आहे, सो पुन्हा जर मला चान्स भेटला तिथे जाण्याचा तर मला जायला आवडेल. अजून काही राहिलंय का तुझं बघण्याचं, एक्सप्लोअर करण्याचं? हो, ऍक्च्युली नॉर्दर्न लाईट्स माझा राहिलेला आहे. त्याचे पण तिकीट्स झाले होते, पण काही कारणामुळे मी जाऊ नाही शकली. सो नॉर्दर्न लाईट्स बघण्याची फार इच्छा आहे. नॉर्डिक रिजनचा पण एक वेगळाच अनुभव असतो, तर तो मला करायला आवडेल. तो एक राहिलेला आहे अनुभव जो घ्यायचा आहे. ऍक्च्युली फायनल डेस्टिनेशन तर आपलं इंडियाच राहील, पण जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत फिरून घ्यावं. आपण यंग असताना सगळं फिरलेलं बेटर आहे असं मला वाटतं. सो तो आहे नक्कीच. आणि जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिते तू? फिरण्याची आवड असायला पाहिजे, नसेल तरी फिरायला पाहिजे. आपण जेवढ्या लोकांसोबत भेटू, नवीन लोकांना भेटू, आपलं माइंड फ्रेश होतो, आपण एनर्जेटिक राहतो. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की आपण जे करत आहोत ते बरोबर आहे, आपण जे विचार करतो ते बरोबर आहे. पण जेव्हा आपण बाहेर निघतो, लोकांशी बोलतो, त्यांच्या गोष्टी ऐकतो, त्यांच्या स्टोरीज ऐकतो, तो एक खूप सुंदर अनुभव जो आहे तो सगळ्यांना भेटायला पाहिजे. एकदा एक माझा जो फर्स्ट बर्थडे जो होता तिथे, मी युरोपमध्येच होती, लक्झेंबर्गला. तर मी इंडियन टाइम अकॉर्डिंग मला सेलिब्रेट करायचा होता थोडा. माझे फ्रेंड्स बाहेर गेलेले होते, तर तो एक एक्सपिरियन्स माझ्यासोबत राहिला ऍक्च्युली. तर मी एका कॅफेमध्ये होती, मी स्वतःचा केक स्वतः घेतला, मी कट करत होती जस्ट व्हिडिओ कॉलवर फॅमिलीसोबत असताना. साईडला एक फॅमिली होती, लक्झेंबर्गिश फॅमिलीच होती ती. ते सगळे उठून आले माझ्यासोबत आणि त्या सगळ्यांनी माझ्यासाठी हॅपी बर्थडे टू यू म्हणाले. तर तो एक्सपिरियन्स फार सुंदर आहे. तर असे एक्सपिरियन्सेस तुम्हाला भेटतात, तर भेटायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. वृषाली, आज तू आमच्या स्टुडिओत आलीस आणि इतक्या छान गप्पा आमच्यासोबत मारल्या, तुझा अनुभव आमच्याशी शेअर केला. तुझ्या भविष्यातल्या योजनांसाठी, भविष्यातील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तू आलीस त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच मला बोलवण्यासाठी आणि मला ही संधी देण्यासाठी. श्रोतेहो, आत्ताच आपण संगणक अभियंता वृषाली आमटे यांच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत ऐकली. आणि याबरोबरच आजचे पाहुणे कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रस्तुती सहाय्य होतं सदानंद कांबडी यांचं. आणि आता या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर विजय सिंग राजपूत यांच्यासह मी सारिका तुमची रजा घेते. पुन्हा भेटू
एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.